यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दौंड तालुक्यामध्ये वखारी या ठिकाणी अंबिका कला केंद्र आहे, ज्याला शासन मान्यता प्राप्त आहे. त्या ठिकाणी दिनांक 21 तारखेला रात्री 10:30 ते 11:30च्या सुमारास हवेत फायर केल्याची एक घटना घडलेली होती. या अनुषंगाने दिनांक 21 आणि 22 तारखेला 2 तारखेला वेगवेगळ्या माध्यमातून या बातम्या बाहेर येत होत्या. त्या अनुषंगाने 2 दिवस पोलीस त्या ठिकाणी एन्क्वायरी करत होते, परंतु तिथून कुठलीही ऑथेंटिक माहिती आम्हाला अद्यापपर्यंत कोणी दिलेलं नव्हतं. पण आज रोजी तेथील जे मॅनेजर आहेत बाबासाहेब आमदारे यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता दिनांक 21 तारखेला रात्री 10:30 ते 11:30च्या दरम्यान अंबिका कला केंद्र या ठिकाणी हवेत फायर झाल्याची घटना घडलेली आहे. त्या अनुषंगाने बाबासाहेब आमदारे अंबिका कला केंद्राचे मॅनेजर यांनी पोलीस स्टेशनला येऊन रीतसर फिर्याद दिलेली आहे. त्यामध्ये बाबासाहेब मांडेकर, गणपत जगताप आणि चंद्रकांत मारणे व त्यांच्यासोबत एक अनोळखी इसम असे हे त्या कला केंद्रामध्ये संध्याकाळी 7:30 वाजता गेलेले होते आणि रात्री 11:30च्या सुमारास त्यांनी त्या ठिकाणी हवेत फायर केलेला आहे. सदर घटनेच्या अनुषंगाने यामध्ये कोणीही जखमी नाही किंवा कुणावरही फायर केलेला नाही आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. थँक्यू. ही मुलगी एक जखमी झाल्याची अशी चर्चा होती. यामध्ये मी सांगितलं की याच्यामध्ये कुणावरही फायर झालेला नाही आहे, कोणीही जखमी नाही आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. हे जे नावं घेतले ते नेमकं कोण आहे, कोणाशी संबंधित आहे? हे जे नावं आता FIR मध्ये आलेले आहेत, आता तपास करणं सुरू आहे. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला कळेल माहिती की हे लोक कोण आहेत. FIR आता दाखल झालेली आहे, होत आहे. गोळीबाराचं कारण नाही, आता ते ह्या लोकांना ताब्यात घेतल्यानंतरच कळेल की यांनी गोळीबार का केला हवे. प्राथमिक माहिती राजकीय नेत्यांची काय काही आता तपास पुढला सुरू आहे. आमच्याकडे ही नावं प्राप्त आहेत. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला समजेल पुढे तपासामध्ये की काय आहे. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता का? कारण घटना होऊन बरं हे प्रकरण दाबण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही. आम्हाला जेव्हा माहिती मिळाली तेव्हा एकूण 3 कला केंद्र या भागामध्ये आहेत ज्यांना शासन परवाना आहे. तिन्ही कला केंद्रावर जाऊन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 173(3) प्रमाणे पोलीस गेले 24 आवर याच्यामध्ये इन्क्वायरी करत आहेत. त्यामुळे दाबण्याचा प्रश्न येत नाही. याच्यामध्ये आत्तापर्यंत आमच्याकडे कोणी विक्टिम आलेलं नव्हतं, कंप्लेनंट आलं नव्हतं किंवा फायरिंग झाल्याची माहिती कोणी पुढे येऊन आम्हाला देत नव्हतं. हा दाबण्याचा कुठलाही प्रकार नाही आहे. आता आम्ही त्यांना जाऊन विश्वासात घेऊन मग खात्री त्यांना झाल्यानंतर त्यांनी आम्हाला ही माहिती डिस्क्लोज केलेली आहे. त्याच्यामध्ये हवेत फायर झालेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त कुठलीही घटना अनुचित त्याच्यामध्ये घडलेली नाही आहे. पुढील तपास सुरू आहे आपला. मालकांनी लपून नाही, त्याने तो घाबरलेला होता. त्याने दिलेला आहे याच्यामध्ये की या घटनेच्या अनुषंगाने तो घाबरलेला होता आणि तक्रार आपल्याकडे दिलेली नव्हती त्याने. आता पुढील गोष्टी आणि आपण तपासामध्ये त्याच्यामध्ये वेळेचं बंधन आहे का नाही? रात्री 12-1 वाजेपर्यंत चालू असेल अशा घटना घडतील निश्चितपणे त्यांना वेळेचं बंधन आहे आणि त्यांना जे परवाना दिलेला आहे त्याचे रूल्स रेग्युलेशन त्या अनुषंगानं खात्री नियमितपणे करण्यात येते, तपासण्यात पण येते. ही घटना 10:30 ते 11:30च्या दरम्यान आहे. लोककलेमध्ये असणाऱ्या की महिलांचे आणि सगळ्या गुन्हेगारांचे जास्त संबंध असतात आणि ह्या ठिकाणी अनेक वेळा अशा घटना घडल्यात. पण ह्या महिलांची चौकशी होत नाही. ह्या महिलांवरती आपण काय स्टेशनला येऊन काय चौकशी करणार आहात? त्या महिलांची नाही, अशी कुठली काही स्पेसिफिक घटना तक्रार दिली असेल तर निश्चितपणे इन्क्वायरी होईल. थँक्यू. ती जी कुठली माहिती आलेली आहे ती डिटेलमध्ये अजून आमच्यापर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे आम्ही कुठेही कोणाचं नाव घेतलेलं नाही. पण आम्हाला जे कळतं तिथं असतं लोकांकडनं की सत्तेतला एक आमदार आणि त्याचे बंधू, म्हणजे आमदार नव्हते तिथे पण त्यांचे बंधू तिथं जाऊन गोळीबार त्यांनी केलेला आहे. एका महिलेला तिथं गोळी लागलेली आहे असं आम्हाला कळतं आहे. तर मृत्यू झालेला नाही पण तिला इजा त्या ठिकाणी पोचलेली आहे. तर ही गोष्ट जशी आमच्याकडे आलेली आहे तसं आम्ही त्याच्या बाबतीत सोशल मीडियावर नक्कीच टाकलेलं आहे. पोलिसांना आम्हाला विनंती करायची की तुम्ही जर कुठली माहिती दाबण्याचा प्रयत्न तिथं करत असाल तर हे योग्य ठरणार नाही. जर उद्या जाऊन ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जे सांगत आहोत त्या खऱ्या निघाल्या तर मग कदाचित पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत माहिती लपवण्यासाठी त्या ठिकाणी कारवाईसुद्धा करावी लागेल. खरं काय हे मात्र त्या ठिकाणी लोकांसमोर आलं पाहिजे. आणि जे आम्ही म्हणतोय त्याच्यामध्ये जर काही तफावत असेल तर आम्ही उद्या जाऊन माफीसुद्धा त्या ठिकाणी मागू. फक्त एकच आहे, कुठंतरी पोलीस दबाव हा तिथं असणाऱ्या पोलीस प्रशासनावर, तिथं असणाऱ्या लोकांवर आहे. म्हणून खरी माहिती हे आपल्यापर्यंत पोहोचत नाही असं मात्र त्या ठिकाणी आम्हा सगळ्यांना कळतं. पोलिसांनी काही सीसीटीव्ही तिथे ताब्यात घेतले आणि तिथले जे स्थानिक होते त्यांचे जबाब सुद्धा नोंदवले 4 जणांचे. पण त्यांचं म्हणणे की असं काही घडलेलं नाही तर त्यांच्यावर सुद्धा दबाव आहे असं वाटतं. कुठं ना कुठेतरी सत्तेतल्या लोकांचा दबाव त्यांच्यावर असू शकतो
याच्यामध्ये खोलात आपल्याला जावंच लागेल आणि त्याच्याबरोबर एक खूप काळ दाबून ठेवता येत नसतं, त्याबद्दलची माहिती आपल्याला कळते. आम्हाला असं कळतं की जे केंद्र त्या ठिकाणी होतं त्यांच्यावर सुद्धा एक दबाव आहे की त्या महिलेली, त्या मुलीली आणि इतर ज्या महिला त्या ठिकाणी उपस्थित होत्या त्यांनी कुठेही काही बोललं नाही पाहिजे अशा पद्धतीचा कुठं ना कुठेतरी दबाव तिथं आहे. त्यामुळे आम्ही सुद्धा आमच्या लेवलची नाही तर आमच्याकडनं माहिती काढण्याचा तिथं प्रयत्न करत आहोत. ती माहिती जशी आमच्याकडे येईल त्या पुराव्यासकट आम्ही ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचू असं आपल्या सर्वांना आश्वासित करतो.